घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिम्पट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास महाले। आम्हाला सत्तेची नाही आशा, स्वर्गाची नाही अपेक्षा, पुनर्जन्माची नाही इच्छा, फक्त दुःखाने त्रस्त झालेले जे जीव आहे त्यांच्या दुःखाचा समूळ नाश व्हावा हीच आमची इच्छा, असा निश्चय करून उमरी पठाण येथील सरपंच शेषराव डोंगरे यांनी स्वतःला निराधारांच्या सेवेत झोकून दिलं। डोंगरे यांनी निराधारांना मायेची सावली देणाऱ्या वृद्धाश्रमाची 35 वर्षापूर्वी स्थापना केली, ज्याचं नाव आहे संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रम। यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या आर्णी तालुक्यातील उमरी पठाण येथे स्थित असलेला संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रम आज 35 वर्षांनंतरही अनेक अडचणीचा सामना करत डौलाने उभा आहे। अशा या वृद्धाश्रमाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत जी टीव्ही न्यूज मराठीच्या या विशेष बातमीपत्रात। तर पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर वसलेलं उमरी पठाण हे गाव। उमरी पठाण या गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली ती संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रमामुळे। 35 वर्षापूर्वी उमरी पठाण या गावचे सरपंच शेषराव डोंगरे यांनी 2 ऑक्टोबर 1991 संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रमाची स्थापना केली। मी शेषराव डोंगरे, संस्थापक संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठाण। मी उमरी पठाण या गावचा 19 ते 2011 सरपंच होतो। सरपंच असताना मावसाई मंडळी माझ्याकडे यायची, आम्हाला मुलबाळ नाही, घरदार नाही राहायला, तो या गावाचा सरपंच आमची काहीतरी व्यवस्था कर, अशा योजनेतून 2 ऑक्टोबर 1991 रोजी हे वृद्धाश्रम निराधार लोकांसाठी चालू केलं। आज या वृद्धाश्रमामध्ये 150 लोक हजर आहेत। यावेळी या वृद्धाश्रमात 14 निराधार हे आश्रयाला आले। 14 निराधारापासून सुरू झालेल्या या वृद्धाश्रमाचा प्रवास आज 150 निराधारांवर येऊन ठेपला आहे। 2 ऑक्टोबर 1991 सुरू झालेल्या या वृद्धाश्रमाला आज 35 वर्ष पूर्ण होत आहे। या काळात वृद्धाश्रम चालवताना डोंगरे यांना अनेक वेळा आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागला। या कालखंडात 35 वर्षाच्या कालखंडात या ठिकाणी 262 लोक मयत झाले, त्यांचा अंत्यविधी केला, त्यांचा मुलगा मान मिळवला। या वृद्धाश्रमाला सरकारकडून 25 वृद्धाचं अनुदान मिळते। एका वृद्धाला 22 रुपयाचं अनुदान, म्हणजे महिन्याकाठी आम्हाला 58,000 रुपये मिळतात। खर्च आहे 1.5 लाखाच्या वर, 150 लोकांना खर्च। मात्र न डगमगता त्यांनी वृद्धाश्रमाचा कारभार आजही तेवढ्याच जोमाने सुरू ठेवला आहे। निराधारांचा मुलगा बनून त्यांची निरंतर सेवा आपल्या हातातून घडत राहण्यासाठी वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांनी आपल्याकडे असलेली 15 एकर शेतीपैकी 8 एकर शेती, बैलजोडी आणि सहचारणीचे सोन्याचे आभूषण विकून वृद्धाश्रमाची ज्योत तेवत ठेवली। या वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना वृद्धाश्रमाची माहिती दिली।
तसेच यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी या वृद्धाश्रमाला अनेक वेळी भेटी दिल्यात. या वृद्धाश्रमाला केवळ 25 लोकांचंच अनुदान मिळत आहे. वृद्धाश्रमात आज 150 निराधारांचं संगोपन केल्या जात आहे. त्यामुळे आर्थिक ताण सहन करावा लागतो. वृद्धाश्रमाचं काम पाहता अनुदानात वाढ होणं ही काळाची गरज असल्याचं संस्थापक शेषराव डोंगरे यांचं मत आहे. 1.5 लाखाच्या वर. बाकी प्रस्ताव आम्ही सादर केलेले आहे किंवा उर्वरित लोकांचं अनुदान या वृद्धाश्रमात देण्यात यावं, परंतु अजून काही संख्यावाढीचं अजून काही झालेलं नाही. कलेक्टर साहेबांनी तो प्रस्ताव पाठवला, अमोल येडगे साहेबांनी प्रस्ताव पाठवला, त्यानंतरचे आणखी दुसरे कलेक्टर त्यांनी सुद्धा प्रस्ताव पाठवला, परंतु अजूनपर्यंत संख्यावाढ मिळालेली नाही. त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत असते. महिन्यात अनेक वेळा सामाजिक बांधिलकी जोपासणारे हे वृद्धाश्रमात अन्नदान करतात. त्यामुळे थोडासा आर्थिक ताण कमी होतो, असे शेषराव डोंगरे सांगतात. असं तुमच्यासारखं काही लोकांची जेवण वगैरे लागते, त्यामुळे आमचे काम चालत आहे. यापुढे असं तुमचं सर्वांचं सहकार्य या वृद्धाश्रमाला लाभो अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे. शेषराव डोंगरे यांनी 35 वर्षापूर्वी सुरू केलेलं कार्य आजही तेवढ्याच उमेदीनं सुरू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संघटनांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. 2023 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे शिवजयंती उत्सव समितीकडून त्यांना वीरराजे संभाजी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. उमरी पठाण या छोट्याशा गावात सुरू झालेला संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रमाची ख्याती आज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. ही बाब यवतमाळ जिल्ह्याकरिता नक्कीच भूषणावह आहे. शेषराव डोंगरे यांनी 35 वर्षापूर्वी लावलेल्या लहानशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. या वटवृक्षरूपी वृद्धाश्रमाची ज्योत यापुढे निरंतर तेवत ठेवणे हे प्रत्येक समाजसेवींचं काम आहे आणि यासाठी प्रत्येकानं यथोचित सहकार्यही करणं तेवढंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, GTV न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.